पक्षापेक्षा मोठा कोणीच असू शकत नाही। गद्दारी करणाऱ्यांवर कारवाई होणार नसेल, आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नसेल तर कोणाचीही हुकुमशाही आम्ही सहन करणार नाही, अशा शब्दामध्ये डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे। धवलसिंह मोहिते पाटील यांनी 10 डिसेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला। त्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी पुढील हालचालीबाबत दिशा ठरवण्यासाठी श्रीराम मंदिरात विचार विनिमय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। याला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यकर्त्यांच्या मनोगतानंतर मोहिते पाटील म्हणाले की अध्यक्षपदाच्या कालावधीत जिल्हा वरिष्ठांकडून भयंकर त्रास सहन करावा लागला, मात्र कार्यकर्त्यांना आज ना उद्या ताकद मिळेल म्हणून हे आपण सगळं सहन केलं। मात्र जसं लोकमत वाढत गेलं तशी गटबाजी वाढू लागली। आम्ही जिल्ह्यात 90,000 सभासद नोंदणी करून 90% बूथ यंत्रणा उभारली। असं असताना पक्षाचा एक आदेश असताना काहींचा मात्र दुसराच आदेश असायचा, त्यामुळं कोणाचा आदेश पाळायचा हे समजत नव्हतं। पक्षापेक्षा मोठा कोणीही असू शकत नाही असं असताना जर पक्षाशी गद्दारी केलेल्यांवर कारवाई करून आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नसेल तर आम्ही कोणाची हुकुमशाही मान्य करणार नाही। त्यापेक्षा आमचा राजीनामा स्वीकारून आम्हाला मुक्त करावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली। अध्यक्ष होत असताना आणि अध्यक्ष झाल्यापासून पक्षाचं काम करत असताना अनेक गोष्टी सहन करत असताना कार्यकर्त्याचं नुकसान होणार नाही, कार्यकर्त्याला भविष्यात पुढे न्याय मिळेल, आपला कार्यकर्ता कुठेतर ताकद मिळेल या अपेक्षाने माझ्या बाबतीत होणाऱ्या सर्व गोष्टी मी मिळून पक्षामध्ये प्रामाणिकपणाने काम करतो। सन्मान्य प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेबांचं नेहमीच वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या खंबीर साथ असल्यामुळेच आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांची फळी निर्माण करतो। कार्यकर्ते आणि समर्थक यांचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता धवलसिंह मोहिते पाटील हे कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे।